नमस्कार. जगातली कुठलीही भाषा शिकायची असेल, तर त्याच्या अक्षरांची ओळख महत्त्वाची आहेच. परंतु एखादी भाषा आपल्याला शिकायची असेल आणि बोलायची असेल, तर सर्वात आधी आपल्याला ती भाषा ऐकायला लागते. म्हणजेच श्रवण, भाषण, वाचन आणि लेखन असा प्रवास असतो. तर इंग्रजी विषय नव्हे, भाषा रुजवताना या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. चला तर मग आपण जाणून घेऊयात, की कशा इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या विद्यार्थी फॉलो करतात. म्हणजे सूचना ऐकून त्या प्रकारची कृती करतात. सर्वसाधारण आपण असं बघतो, स्टँड अप, सिट डाउन, गिव्ह, टेक या प्रकारची सोपी वाक्य विद्यार्थ्यांना ऐकून, लक्षपूर्वक ऐकून बोलता येऊ शकतात किंवा त्या ऐकलेल्या सूचनांवर कृती करता येऊ शकते. याच प्रकारच्या आणखी सूचना आहे. कम हिअर, गो देअर या पद्धतीनं टर्न युअर लेफ्ट, टर्न युअर राइट या पद्धतीच्या सूचना आपण विद्यार्थ्यांना वर्गात देऊन इंटरॅक्टिव्ह सेशन्स वेगवेगळ्या प्रकारे आपण घेऊ शकतो. ज्यात आपल्याला खेळांचा देखील समावेश करता येऊ शकतो. ज्या आपल्या अपेक्षित आपल्या अध्ययन निष्पत्ती आहे, त्यात आहे रिस्पॉन्ड अप्रोप्रिएटली to the commands given by teachers. So whatever instructions given by teachers in the classroom, student follow that, respond that. त्याच पद्धतीनं लिसन अँड फॉलो द इन्स्ट्रक्शन्स म्हणजे सूचना ऐकून त्याचं अंमलबजावणी करणं किंवा त्यावर कृती करणं. यात आपल्याला इंग्रजी विषय नव्हे, भाषा रुजवताना प्रार्थनेच्या वेळेत अर्थात असेंब्लीमध्ये परिपाठात द्यायच्या काही सूचना आहेत, ज्या सर्वसाधारणपणे आपण वापरत असतो. गुड मॉर्निंग, मेक अ लाईन, go to the ground, be in straight line, attention, stand up. So these kind of instruction when teacher use in the classroom or even outside the classroom, student listen it carefully and they follow. म्हणजे विद्यार्थी सूचना ऐकतात आणि त्या फॉलो करतात. चित्रकलेसंदर्भात असतील या प्रकारच्या सूचना विद्यार्थ्यांना दिल्यानंतर ते त्या फॉलो करतात. टेक आउट युअर बॅग or take out books from your bag या पद्धतीनं विद्यार्थ्यांचं लक्ष वेधताना सूचना देता येऊ शकतात. आता हे आपल्याला एका खेळाच्या माध्यमातून कसं करता येईल ते व्हिडिओच्या पुढच्या भागात आपण बघूया.